राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची धूम आहे। सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण आलंय। येत्या निवडणुकांमध्ये युती आघाडीसाठी चारही पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्या सुद्धा सुरू आहेत। मात्र असं असलं तरी चंद्रपूरमध्ये कोणता पक्ष आपला गड राखणार, कोणता पक्ष नव्याने सत्तेत येणार यासारख्या अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी आपण जाऊया चंद्रपुरातल्या राजकीय शेकोटीवरती, जिथे रंगल्यात पॉलिटिकल गप्पा। अवघ्या काही दिवसांवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि त्याच्यामुळे जागोजागी जिल्ह्यामध्ये नाक्यावर सध्या राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। संध्याकाळची वेळ झाली की लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटतात। मात्र त्या शेकोट्यांवर चर्चा असते ती फक्त राजकीय, की कुठल्या सरकारला कुठला उमेदवार तगडा आहे, कोण कोणाला मात देत आहे, कोणाचं कसं समीकरण आहे। आणि या संपूर्ण चर्चेमध्ये गावातले जे लोक असतात ते सामील असतात। पण आज जी आपण इथे पॉलिटिकल शेकोटी लावलेली आहे तिथे चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदचे अतिशय दिग्गज लोक आहेत। सर्वात पहिले आपण सुरुवात करूया सत्ताधारी भाजप पासून। देवराव, 5 वर्ष तुमची सत्ता आहे चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये। भाजपने असं नेमकं काय केलं की पुन्हा या जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांच्यावर एकदा विश्वास टाकावा? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कधी नव्हे एवढा ग्रामीण भागाच्या विकास कामाकरिता 4,000 करोड रुपयाचे विविध विकास कामे मंजूर झाले आणि सुरू झाले। नुकताच या जिल्ह्याच्या रस्त्याच्या विकासाकरिता हायब्रिड NUTच्या माध्यमातून साधारणतः 1,392 करोड रुपयाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। यासोबतच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून या जिल्ह्याकरिता 3,000 विंधन विहिरीची मंजुरी देण्यात आली। या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विहिरीचं मंजुरी करण्यात आली। सोबतच पोंभुर्णा तालुक्यामध्ये विशेष बाब म्हणून 612 शेतकऱ्यांची अतिरिक्त आपण विहिरी मंजूर केल्या। यासोबतच जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। जो आरोप होतो की हा पालकमंत्र्यांचा हा जो निधी आहे हा काही विशिष्ट मतदारसंघामध्ये जिथे सत्ताधारी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत तिथंच वाटण्यात आलेला आहे, इतर भाग म्हणजे पोंभुर्णा आणि मूल याच्या बाहेरचा जो जिल्हा आहे तिथे हा निधी मिळाला नाही। हा निधी संपूर्ण जिल्ह्याकरिता, मग अगदी ब्रह्मपुरी पासून तर वरोरा असेल, भद्रावती असेल किंवा इकडे कोणताही तालुका असेल, हा प्रत्येक तालुक्यामध्ये आपण निधीचं वितरण केलं आहे आणि हे 4,000 करोड रुपये संपूर्ण जिल्ह्याकरता आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय जी आता मी थोड्या वेळापूर्वी बोललो आपल्याला, हायब्रिड NUT हे या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 1,392 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले आणि हे रस्ते काही फक्त 4 तालुक्यातले नाही तर हे सारे कामं 15 तालुक्यामधले आहे। काँग्रेस इथे सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे। अनेक वर्ष जिल्ह्यामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही पुन्हा एकदा मतदारांपुढे जात आहे, काय तुमची रणनीती आहे, काय तुमचा दावा आहे? कसं आहे की सरकार भाजपचं होतं आणि या राज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून सुधीरभाऊ आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, वित्तमंत्री असल्यानंतर निधी हा जास्त येणार याबद्दल काही दुमत नाही। परंतु ज्या गोष्टी विहिरी किंवा रस्ते ह्या गोष्टी काही नाविन्यपूर्ण नाही, हा नेहमीचा प्रवास आहे। आणि नाविन्यपूर्ण करणाऱ्या ज्या गोष्टी जसं रेडिओ वगैरे घेतले तर त्या अंगणवाडीमध्ये साधा इलेक्ट्रिक नाही, तुमच्याजवळ सेल घ्यायसाठी पैसे नाही, अशा गोष्टी जर तुम्ही घेत असाल तर त्याला विकास म्हणता येणार नाही। आणि विकास करण्यासाठी ज्या गोष्टी रेग्युलर व्हायला पाहिजे, जसं मिशन नवचेतना हा कार्यक्रम त्यांनी घेतला, परंतु हा 1 वर्ष चालला, त्याच्यानंतर चाललेला नाही। आणि हे सर्व चालवण्यासाठी आपण किती म्हटलं तरी सत्ताधाऱ्याचा कंट्रोल असणे आवश्यक असते। आणि विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही जे तिथे काम करत असताना ज्या काही गोष्टी तिथे घडल्या, पैसा अनेक जरी आला असला तरी पैशाचं नियोजन योग्य होत नाही, रस्त्याची क्वालिटी दरवर्षी खराब होत आहे। हायब्रिड रस्ते जे बनवण्यात आले हे जिल्ह्यात बनवण्यात नाही आले, हे फक्त सुधीरभाऊच्या मतदारसंघात बनवण्यात आलेले आहेत। म्हणजे वित्तमंत्री म्हणून किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फक्त एका बल्लारच्या विधानसभेचा विकास हा होऊ शकत नाही। चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाहिजे तेवढी ताकद नाही याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे। परंतु असं असताना सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमचा समविचारी पक्षांशी युती करण्याचा मानस आहे। त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्याचे जे काँग्रेसचे नेते आहे वडेट्टीवार यांच्याकडे आम्ही युतीचा प्रस्ताव दिला आहे। आणि जी चूक गेल्या 2.5 वर्षापूर्वी आम्ही केली ती पुन्हा आमच्या हाताने होऊ नये आणि एक सक्षम असं सरकार चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये देता यावं या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील।
शिवसेनेचा एकच जिल्हा परिषद सदस्य होता आणि तो सुद्धा आता काँग्रेसमध्ये गेलेला आहे. अशा वेळी शिवसेना जी आहे ती कशा प्रकारचं आव्हान या जिल्हा परिषद ठेवू शकेल? हे खरं आहे की आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कधीही युती म्हणून लढलो नाही, परंतु नेहमी एक संभ्रमावस्था असायची की शिवसेना भाजपची जी नैसर्गिक युती आहे राज्यामध्ये ती या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होईल आणि त्याचा फायदा असा व्हायचा की मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा पक्ष असल्यामुळे त्याला फायदा व्हायचा. म्हणून आम्ही आमचे जे नेते आहेत सन्मान्य बाळूभाऊ धानोरकर, आम्ही एक निर्णय केला की सगळ्यात पहिले आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वबळावर लढणार आहोत. ती जिल्हा परिषद असेल किंवा चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक असेल. म्हणून दुसरी गोष्ट आपण सांगितली, एक सदस्य नाही, आमचे 2 सदस्य होते. आता सरिता कोडे म्हणून आमच्या या ठिकाणी सभापती सुद्धा आहे. हे भारतीय जनता पार्टीकडे सर्व मतदारसंघ असल्यामुळे आमचं या ठिकाणी मोठ्यानं निवडणुका लढवल्यामुळे आमचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. म्हणून आम्ही असा निर्णय केलेला आहे की येणारी प्रत्येक निवडणूक ती कोणतीही असो, शिवसेना ही स्वबळावर लढवणार आहे. आणि कालच त्या दृष्टिकोनातून आम्ही राजीव गांधी सभागृहामध्ये मेळावा घेतला, कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि सर्व ठिकाणून या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यावेळेस आमचे शिवसेनेचे उमेदवार असणार आहे. काँग्रेस जे आहे त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावली नाही असा एक आरोप आहे. तुम्ही का संघटित होत नाही? आजही जिल्ह्यामध्ये पाहिलं तर 3 गटांमध्ये काँग्रेस विखुरलेली आहे. 3 गटामध्ये विखुरलेली काँग्रेस नाही आहे. काँग्रेसला 3 मोर्चे या ठिकाणी जी गटबाजी आहे त्या गटबाजीला जिल्हाध्यक्ष एका बाजूला आहे, नगराध्यक्ष एका बाजूला आहे आणि सर्वजण आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत. परंतु भाजप ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यासारखं, याबद्दल काही दुमत नाही. परंतु काँग्रेसचे जे मतदारसंघ आहे त्यामध्ये सर्वसमावेशक उमेदवार दिल्यानंतर ते सुद्धा ताकदीने लढणार आहेत. आणि भाजप आणि काँग्रेस यामध्ये जो फरक आहे, जनतेमध्ये जो एक फरक दिसतो की काँग्रेस हा गरिबासाठी लढणारा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत या देशामध्ये टाचणी तयार होत नव्हती. अनेक गोष्टी या देशामध्ये तयार झाल्या, ज्या गोष्टी 15 वर्षामध्ये झाल्या नाही म्हणून आपण जे सांगतो की आम्ही 2 वर्षात करू शकलो म्हणून जे सांगतात, हे जे आज या ठिकाणी आमचे देवराव जे बोलले की बिनबुडाचे आरोप हे बिनबुडाचेच असतात, हे बुडाचे राहतच नाहीत. परंतु आम्ही अनेक गोष्टी सभागृहामध्ये निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. जिल्हा परिषद मधल्या काही विशेष सदस्यांना सत्ताधारी पक्षांनी निधी वाटला आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षातलं जो वातावरण होतं ते अतिशय शांत होत. हा आरोप कितपत मान्य आहे तुम्हाला? नाही, निधी जो नेला आहे, निधी जो कोणत्या क्षेत्रामध्ये दिलेला असेल, मला माझ्या क्षेत्रामध्ये किंवा विरोधी पक्षाला जो निधी दिला असेल, ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी दिलेला आहे. हा काही रस्ते, नाल्या किंवा पूल बांधण्यासाठी मला म्हणजे निधी मिळालेला नाही. मी जो काही निधी नेलेला आहे तो सर्व मॉडेल ग्रामपंचायत असो, स्मशानभूमीचा चांगल्या दर्जाचा विकास असो, की एक समाजाचं मोठं काम, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालय म्हणा, अशा चांगल्या मोठ्या कामासाठी मी जिल्हा परिषदेमधून निधी नेण्याचा आहे. ती माझ्या कल्पनेतून नेलेला आहे. एक महिला सक्षमीकरण केंद्र मी निर्माण केलं, ते माझ्या कल्पनेतून नेलेलं आहे. मी कधी रस्त्या नालीसाठी कधी निधी मागितलेला नाही. किशोर भाऊ, शिवसेनेची भूमिका फक्त भाजपसोबत त्यांचं जे परंपरागत वैर आहे ते फक्त स्कोर सेटल करणार आहे की यावेळी शिवसेना काही जागा म्हणजे कोणत्यात किती ताकदीने उतरत आहे? काय अजेंडा आहे शिवसेनेचा? शिवसेना 100% जेव्हा जागा लढवण्याची आमची भूमिका आहे त्यामध्ये निश्चितपणे आम्ही आमच्या 2 जागा होत्या, आम्ही प्लस राहणार नाही, तर आम्ही गुणाकारानुसार आमच्या जागा वाढणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलं की 4,000 कोटी रुपये या जिल्ह्याला आले आहेत, परंतु मला एक तरी या जिल्ह्यातला एक तरी शेतकरी दाखवा ज्यांनी सांगावं की ह्या 4,000 कोटीच्या मधले 4,000 रुपये तरी त्याला त्याच्यातलं काम मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेचं ह्या 5 वर्षामध्ये एक काम फक्त मला दिसलं, ती म्हणजे जिल्हा परिषद बाहेरून चकाचक झाली, ती इमारत चांगली झाली, उपरचे टामटूम अंदर से राम जाने अशा पद्धतीचं हे काम आहे. दुसरी गोष्ट एक अशी चित्र या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये दिसलं ते हे की अध्यक्ष विरुद्ध इतर पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सदस्य, ते याच्यापूर्वीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंबरे असोत किंवा आता संध्याताई असो, यांचा जो प्रशासनावर जी पकड पाहिजे होती ते झालेलं नाही आहे. कोणत्याही प्रकारचं नवीन काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे. ते निश्चितपणे शिवसेना आपली संख्याबळ वाढवून लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे आलेली आहे. विरोधक कमजोर आहे, सत्ताधाऱ्यांनी फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित केलाय. निवडणुकीत किंवा येणारं राजकीय चित्र कसं असेल? आम्ही रस्ते आणि नाल्या पलीकडे फार काही केलं आणि रोजगाराचे माध्यम उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांच्या मुलांना.
हे म्हणणं मला तरी अतिशयोक्तच वाटते. राहिलं दुसरं की निवडणुकीत नेमकं चित्र काय असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, हे नाकारून चालणार नाही. पण ती अस्वस्थता मतदारांमध्ये कशी परावर्तित होईल याचं मॅनेजमेंट विरोधकांकडे नाही. एक भद्रावती आणि वरोरा मतदारसंघ सोडलं तर शिवसेनेचा, तर दुसरीकडे आणि एक राजुरा काँग्रेसमध्ये आणि एक चिमूरमध्ये शंकरपूर सारखे क्षेत्र सोडले तर बाकी ठिकाणी तुम्हाला चित्र काय दिसेल. तर एकंदरीत आता जी चर्चा आपण ऐकली त्याच्यावरून एक लक्षात येतं की विरोधी पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि कुठे कुठे शिवसेना सुद्धा आहे. तर हा कुठेतरी या 5 वर्षात यांचा आवाज जो आहे हा क्षीण राहिला. कारण काही असेल त्याचे क्षीण असण्याचे, पण याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला काम करणं फार सोपी झालं. त्यांनी चांगलं फ्लोअर मॅनेजमेंट केलं. पण येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा लोकांपर्यंत त्यांचा जो आवाज आहे, त्यांचा जो अजेंडा आहे तो पोहोचवू शकेल का, आणि भाजपनी जे विकासाचे दावे केले आहे त्याच्या आधारावर त्यांना पुन्हा एकदा सत्ता मिळेल का, हेच आता पाहावं लागेल. या पॉलिटिकल शेकोटीला आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद.